पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता बघणार आहोत 25 महत्त्वाच्या शहरांमधल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। राज्यामध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याचा अंदाज न्यूज 18 आणि इप्सोसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। सर्वेच्या अंदाजानुसार महायुतीला 243 तर आघाडीला 41 जागा मिळण्याचं भाकीत या ठिकाणी या सर्वेनुसार वर्तवण्यात आलंय। न्यूज 18 आणि इप्सोसच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाची चव चाखावी लागू शकते। पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसंच अमित देशमुखांचं पानिपत होण्याची शक्यता सर्वेनुसार वर्तवण्यात आली आहे। तर या सर्वेनुसार मनसेला भोपळाही फोडता येणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर आघाडीपासून फारकत घेतलेली प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी विधान भवनातील प्रवेशापासूनही वंचित राहण्याची शक्यता आहे। तर एमआयएमचं ही संख्याबळ 2 आमदारांपासून 1 आमदारावरती येण्याची शक्यता सर्वेमध्ये वर्तवण्यात आली आहे। विधानसभेच्या मतदानाच्या वेळी यंदा मतदारांमध्ये कमी उत्साह जाणवला। मुंबई आणि उपनगरांमधील मतदानाचा टक्काही त्यामुळे घसरलाय। मुंबई शहरात 48.63% तर मुंबई उपनगरांमध्ये 51.17% इतकं मतदान झालंय। तिकडे नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राबवलेल्या मतदान प्रक्रियेत यंदा जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का घटल्याचं स्पष्ट झालंय। गेल्यावेळी 65% इतकं मतदान झालं असताना यंदा मात्र केवळ 60 पर्यंतच मतदानाचा टक्का सरकू शकलाय। लोकसभा निवडणूक काळात दिसून आलेला उत्साह या निवडणुकीत मात्र मावळल्याचं चित्र बघायला मिळालं। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये 64.25% मतदान झालं असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिली आहे। सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे। यंदा मतदार यादीत नाव नसल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की झाली। तर कटकट गेट्स परिसरात क्षुल्लक कारणावरून राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि जेव्हा जलील यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली असा दावा एमआयएमने केलाय। दरम्यान या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात होती असं पोलिसांनी सांगितलंय। बातमी पुण्यामध्ये काल भाजपचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि मनसे उमेदवार किशोर नाना शिंदे यांची भेट झाली। तर यावेळी दोघांमध्ये छान हसत खेळत चर्चा झाल्याचं बघायला मिळालं। तर पाटलांनी तर थट्टा मस्करी करत किशोर शिंदेंना चक्क भाजपमध्ये येण्याचं देखील निमंत्रण दिलं आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचं दर्शन या ठिकाणी झालं, जी परंपरा सांगते की निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी देखील वैयक्तिक आयुष्यात मात्र स्नेह हा कायम ठेवला पाहिजे। राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांसह बालमोहन शाळेतल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। यावेळी राज ठाकरे यांच्या आई, पत्नी शर्मिला, मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि सून मिताली देखील उपस्थित होत्या। मिताली यांनी पहिल्यांदाच माहीम मतदारसंघासाठी मतदान केलंय। तर मतदान करून राज ठाकरे त्यांच्या घरापर्यंत पायी चालत गेले। नारायण राणे, नीलम राणे, नितेश राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी कणकवलीतल्या वरवडे मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावला। तर मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये आपल्या पत्नीसह अमृता फडणवीस यांच्यासोबत आणि आईसह मतदानाचा हक्क बजावला। तर अनेक दिग्गजांनी काल आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील मतदान केलं। बीड परळीमध्ये देखील मतदानाला जाण्याआधी काल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सकाळी स्वर्गीय वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेचं आधी दर्शन घेतलं आणि आईचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात त्यांनी केली। तर मतदानाला जाण्याआधी धनंजय मुंडेंची मुलगी आदिश्री हिनं आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या। तर तिकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। बारामतीत त्यांनी मतदान केलंय। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी उदयनराजेंसोबत त्यांचं कुटुंब देखील उपस्थित होतं। शिवेंद्रराजे भोसलेंनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या सोबत उपस्थित होते। पत्नी आणि मुलगी देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या सोबत उपस्थित होत्या। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी अकोला शहरातील पोद्दार शाळेत आपलं मतदान केलंय।
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे। जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी सपत्नीक मतदान केलंय। तर राज्यसभेचे खासदार कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील सहकुटुंब मतदान केलं आहे। सामान्य मतदाराप्रमाणे रांगेत उभं राहून संयोगिता राजे छत्रपती आणि शहाजी राजे छत्रपती यांच्यासह खासदार संभाजीराजे यांनी काल मतदान केलं। सेलिब्रिटींनी देखील मतदान करण्याचं आवाहन काल केलेलं आहे। अभिनेत्री दीपिका पदुकोणनं देखील आपला मतदानाचा हक्क काल बजावला। सेलिब्रिटींमध्ये जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी देखील काल मतदान केलं। यावेळी अख्तर यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलं आणि त्यासोबतच त्यांनी ग्रीक भाषेत मतदान न करणाऱ्यांना इडियट म्हटलं जातं असा चिमटाही काढला। अभिनेता शाहरुख खान यानं देखील मुंबईमध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। तर बच्चन कुटुंबियांनी देखील मतदान केलं, पण जया बच्चन तिथे उपस्थित असणाऱ्या माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांवरती संतापल्याचं बघायला मिळालं। पोलिसांच्या बंदोबस्तात मागील दारानं बच्चन कुटुंबियांनी प्रवेश केला, मात्र पत्रकार आणि कॅमेरामॅनची गर्दी मागील दारातही वाढलेली पाहून जया बच्चन संतापल्या आणि तिथल्या पोलिसांना त्यांनी दटावल्याचं बघायला मिळालं। तर अमिताभ बच्चन आजारी असल्यामुळे त्यांनी मतदान करण्यास ते उपस्थित नव्हते। बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये निकालाआधीच उमेदवारांना विजयाचे डोहाळे लागल्याचं बघायला मिळालं। पुण्यामध्ये मतदान झाल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या एक उमेदवारानं विजयाचा जल्लोष केला। शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे समर्थकांनी फटाके फोडून विजयी होणार म्हणून आनंद व्यक्त केला। तर खडकवासला इथले राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांची कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत मिरवणूक देखील काढली। एकूणच उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं चित्र काल या ठिकाणी बघायला मिळालं। पुण्यातील खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारानं निकालापूर्वीच विजयाचे होर्डिंग्स झळकावले आहेत। सचिन दोडके आमदारपदी निवड झाल्याबद्दल वारजामध्ये अशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे लोकसभेला सुप्रिया सुळे या मतदारसंघातून पिछाडीवर होते आणि तरी देखील विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारानं निकालाआधीच विजयाचा दावा केलाय। महापालिका निवडणुकीच्या निकालाआधी देखील दोडकेने असेच फलक लावले होते। विशेष म्हणजे त्यावेळी पुण्यामध्ये भाजपची लाट असताना देखील दोडके यांच्या प्रभागात 4ही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते। बातमी आहे पावसाची। पुण्याला काल रात्री मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं। या पावसामुळे अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। तर येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी, आझादनगर, बीटी कवडे रोड, पद्मावती मार्केट यार्ड इथे घरांमध्ये पाणी भरलं होतं। तर कात्रज आणि नवीन वसाहत परिसरामध्ये रात्रीच्या पावसानं पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत असल्याचं चित्र बघायला मिळालं। दिवसभर उसंत घेतलेल्या पावसानं काल रात्री मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावली। ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं। दक्षिण मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे छत्र्या नसल्यामुळे घराबाहेर पडलेल्या ज्यांच्याकडे छत्र्या नव्हत्या त्या नागरिकांची पुरती तारांबळ उडाल्याचं रात्री बघायला मिळालं। तर तिकडे वाशिममध्ये देखील रेल्वे स्थानकाच्या परिसरात चांगला पाऊस झाला। यापूर्वी झालेल्या पावसामुळे क्षेत्रात पिकांवरती पावसाचा फटका या परिसरात बसला होता आणि त्यामुळे मान्सूनोत्तर सुरू झालेल्या पावसामुळे आणखीन पिकांचं नुकसान होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर परतीच्या पावसानं जुन्नरमध्ये निसर्गाचा अनोखा मिलाप घडवून आणला। जुन्नरमध्ये चांगला पाऊस झाला। यावेळी सूर्य मावळतीला जाताना तर पूर्वेला अर्धचंद्रकार सप्तरंगी इंद्रधनुचं दर्शन देऊन गेला। ही नयनरम्य दृश्य आहे जुन्नर तालुक्यातील बागायती पट्ट्यातल्या खोडद परिसरातली। तर आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी हे सुंदर निसर्गाचं चित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपलंय। पीएमसी बँकेच्या खातेदारांचा आरबीआयवर पुन्हा एकदा मोर्चा नेण्याचा निर्णय आहे। खातेदारांकडून हा निर्णय घेण्यात आला। रिझर्व्ह बँकेनं 6,500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँकेवरील आर्थिक निर्बंध जाहीर करून 25 दिवस उलटले, मात्र भरडल्या गेलेल्या सामान्य खातेदारकांना त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याबाबत कुठलेही ठोस आश्वासन मिळत नसल्यानं त्यांच्यातील अस्वस्थता वाढत चालली आणि त्याचाच 5वा बळी आज गेल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। आरे कारशेड प्रकरणी सरकारला मोठा दिलासा मिळालाय। सुप्रीम कोर्टानं जैसे ते स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिलाय। या प्रकरणी पुढील सुनावणी 15 तारखेला होणार आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आता आरेतली झाडं तोडली जाणार नाहीत, तसंच आरेतलं कामही थांबणार नाहीये। सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं किती झाडं लावली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश MMRCला दिले।
एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यात केंद्र सरकार निविदा मागवण्याची शक्यता आहे। या विमान कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचं सरकारनं ठरवलं आणि त्याप्रकारे या निविदा मागवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। सुका आणि ओला कचरा असं वर्गीकरण करणं टाळणाऱ्यांना आता दंडाला सामोरं जावं लागू शकतं। कचऱ्याचं वर्गीकरण टाळणाऱ्या कुटुंबांना शिस्त लावण्यासाठी त्यांना दंड आकारण्यापासून त्यांचा कचरा न उचलण्यापर्यंतच्या कारवाईचे अधिकार गृहनिर्माण संस्थांना देण्याचं मुंबई महापालिकेनं ठरवलंय। दर दिवशी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं डोकेदुखी बनू लागली आहे आणि त्यामुळे सुक्या कचऱ्यातून रॉक गार्डनची निर्मिती करण्याचा विचार या ठिकाणी पालिका प्रशासन पातळीवरती सुरू असल्याचं कळतंय। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तचा कांदा आयात करण्यात आलाय, पण पुण्याच्या मार्केट यार्डातील बाजारात ग्राहकांनी या कांद्याकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय। इजिप्तच्या कांद्याला फारशी मागणी नसल्याची स्थिती सध्या बाजारपेठांमध्ये दिसतेय। रेल्वे मंडळाचा आकार 25% कमी करण्याचं ठरवण्यात आलं असून संचालक पातळीवरील 200 अधिकारी सध्या आहेत, त्यांची संख्या 150 ठेवून बाकी अधिकाऱ्यांच्या विभागीय पातळीवर बदल्या केल्या जाणार आहेत। रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा बहुप्रतीक्षित निर्णय घेण्यात आल्याचं रविवारी सूत्रांनी सांगितलंय। एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदा देखील लागू होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भाडेवाढीचा प्रस्ताव सध्या थांबलेला आहे, तर भाडेवाढ लागू झाल्यास ती 10% असेल अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सोमवारी घोषणा करण्यात आली आहे, ज्यानुसार 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या काळामध्ये हे अधिवेशन चालणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। बहुचर्चित कर्तारपूर मार्गिकेचं उद्घाटन 9 नोव्हेंबरला होणार असून ती शीख भाविकांसाठी खुली केली जाईल असं पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी सांगितलंय। ही मार्गिका पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब या धार्मिक ठिकाणाला पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात असलेल्या डेरा बाबा नानक या धर्मस्थळाशी जोडणार आहे। तर पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर सडेतोड जबाब देत राहील असा निर्धार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलाय। जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देखील भारतीय लष्कर पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करील असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातम्या आहे क्रीडा विश्वातून। आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे। संघाला आफ्रिकेवर विजय मिळवण्यासाठी फक्त 2 विकेट्सची गरज आहे। ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू मॅकडोनाल्ड यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे। पॅडी अपटन यांच्या जागी मॅकडोनाल्ड आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला प्रशिक्षण देणार आहेत, तर अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या हंगामात राजस्थानचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानावर राहिला होता। आणि क्रीडा विश्वातील या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेट्स लगेच परत येतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।